हॅलो, मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की मी आणि अमित संध्याकाळी माझ्या गावी पोहोचलो आणि पुढची सगळी मजा बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. हा बघा चहा घे, तुला खारी बटर काय खायचं ते खा. हे बघ हे गवती चहा आहे का हा? आत्ताच तळलं नाही, गवती चहा नाही घ्या, आत्ताच तळलं. हे बघ हे भाजी, हे खाणार आहेस का? आत्ताच तळलंय. हो, खाईन. चालेल. आणि तुला खारी घ्यायची, खारी देऊ का? खारी घ्यायची. हो हो. आणि मग अमितला ब्लॅक टी करते. अगं अमितला पण हा चालला असता चहा. मग तुला नको असेल तर दे अमितला. नाही नाही, मी पिन. आणि ते ह्याचं काही कर ना. बरं आहे. पेरू त्याचं हे घे ना तुला. शॉर्ट पेरू आहे, मला तर दिसलं नाही कुठं. त्याचं तोडायचं खाली तुम्ही बस रे, बस 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 ना. अरे बस. हे पण बरेच दिवस नाही भेटल्या होत्या नाही तेजूचं कसं चाललंय? आणि त्याच्याकडे बघूनच वाटत आहे ना. तिच्या भावात ते मस्त चालले, मस्त आम्ही आता खाली हे खा ना ते त्याला काय भाषा कळत नाही आपली. हा तो असं 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 करतो फक्त. ते कसं लहानपणापासून तिकडेच आहे ना, लांब लांब. आपली जी गावची भाषा असते ती नाही कळत त्याला. भाषा आपली असते ना. सुशिक्षित बोलायला. नाही, आजी जे म्हणजे जे आजी बोला, आता तुम्ही बोलाल ते कळेल. आजी जे बोलते ते नाही कळत. हाय, हॅलो, समृद्ध नवरी. मेहंदी बघू. मेहंदी छान काढली. तुम्ही चहा घेणार आहात का? लागली. वॅक्सिंगचं ना. समृद्धी चहा घेणार आहेस? मला पण झाली पिऊ. ताईला घ्यायचा चहा, माणसाला चहा घ्यायचा का? उठव ना. मेहंदी कधी काढली? रात्री. काल. कान तू काय छान लावलंयस काढली. का? त्रास आहे नाही. मागून ओढत झालं ही नाही जाणार. मातीत लोटतात आणि पावसात जाणार. हे असं पुस्तक फोटोग्राफर. हे बघ हे बघ हे बघ असे फोटोग्राफर. जास्त बोलू नकोस. हे बघ ना, आता दिसतंय कुठे कुठे कुठे? थोडं पुढे आहे ना. अरे नाही काय नाही होत. ओ अच्छा, मस्त यार, कसला नाही आता ही फोटोग्राफर. सुंदर. चुप रे अमित. फोटोग्राफर कसे असतात, अँगल घ्यायला ऐक ना, हे काय आहे सगळं? हे ना हा, शेंगदाण्याचं शेंगा, भुईमुग. तो दिसेल का? हो हो, दिसतंय मला. मी दिसतोय. येस येस, तोड. पिकलेला आहे का तो? सो जसं की तुम्ही पाहिलं, आम्ही पोचून इकडे आता झाला 1 तास झाला जवळजवळ. आणि हे आहे माझं गाव. दाखवते सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला. मला स्वतःला खूप एक्साइटमेंट आहे तुम्हाला ह्या सगळ्या शेती आणि सगळे डोंगर, दऱ्या, नद्या सगळं काही दाखवायची तुम्हाला दाखवायची माझी खूप इच्छा आहे. मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. आणि ना, इथे रस्त्यावरती खेकडे चालतात. हे बघा, काही खेकडे बिचारे गाडीखाली येऊन चिरडून मेलेत. हे पहा, एक इकडे आहे. आम्ही आता आमचा पुढचा प्लॅन असा आहे की मी, अमित, माझी धाकटी बहीण समृद्धी आणि माझी कझिन स्वीटी संजना, तर आम्ही सगळ्यात आधी तर आम्ही मंदिरात जाणार आहोत. आणि हा, माझी आई आणि माझी काकूसुद्धा. तर माझ्या काकूला ना मी ताई म्हणते, ओके. तर तिचं नाव आहे ज्योती, मी तिला ज्योतिताई असं म्हणते. तर ज्योतिताई, मी, आई, माझी बहीण, माझी कझिन, अमित, आम्ही सगळे ना आता वरती डोंगरावरती एक आमचं छोटंसं मंदिर आहे, जिकडे आम्ही वर्षानुवर्ष जातो आहे. खूप जुनं मंदिर आहे ते. तर तिकडे आम्हाला जायचं आहे देवीची ओटी भरायला, कारण उद्या साखरपुडा आहे माझ्या बहिणीचा. तर त्यासाठी आम्हाला आता तिकडे जायचं. सगळ्यात आधी उजेड असेपर्यंत आम्हाला ते काम करायचं आहे. ॲक्च्युली सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालेला आहे, आम्हीच खूप उशिरा पोचलो आहे त्यामुळे. तर आधी ते काम आम्हाला करून घ्यायचं आणि त्यानंतर आम्हाला गावात जायचं आहे, म्हणजे माझ्या मामाच्या गावी जायचं आहे. कारण इथे जसं तुम्ही बघताय हे खूप आयसोलेटेड असं आपलं गाव आहे सारणी. इथे दुकानं वगैरे अशी तुम्हाला कुठेच दिसणार नाही, फक्त शेती आणि
डोंगर एवढंच दिसणार. तर आपल्याला आता गावी जायचं आहे आणि तिकडे मग माझ्या बहिणीला बांगड्या वगैरे भरायच्यात, माझ्या काकीला, माझ्या कझिनला, सगळ्यांना बरीच त्यांची काय काय छोटी मोठी उद्याची तयारी आहे बाकी. अजून गजरे वगैरे घेणं, अशा काही काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या करायच्यात. मला सुद्धा माझे कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत आणि अजून काही 1-2 गोष्टी आहेत. तर ही सगळी कामं करून मगच आम्ही पुन्हा घरी येणार आहोत तिकडे. आणि आता मी तुम्हाला अगेन सगळं जसं जमेल तसं बिट्स अँड पीसेसमध्ये दाखवत जाईल. चलो, सी यू. हे आहे आपलं टोमॅटोचं शेत. टोमॅटो लागलेत, सगळे कच्चे आहेत टोमॅटो. आता एवढं शेत आहे. आम्ही जेव्हा मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा ह्या संपूर्ण शेतामध्ये कोथिंबीर लागली होती. हिरवीगार ताजी अशी सुंदर कोथिंबीर लागली होती. आणि आम्ही लिटरली काही पोहे केले किंवा काहीही म्हणजे भाजी केली, काही केलं की त्यावर इकडनंच शेतातनं डिरेक्टली कोथिंबीर आणायचो आणि भाजीवरती, पोह्यांवरती, उपम्यावरती, ज्या कशावरती आम्हाला कोथिंबीर घालायची आहे तर त्यावर आम्ही घालायचो. तर हे असं सुंदर आहे माझं गाव, बघून घ्या. इथे काही पिकलेले टोमॅटो मला दिसत आहेत. लहानपणी ना या बागेतनं आम्ही टोमॅटो तोडून खायचो. खूप मजा केली आहे इकडे. खूप आठवणी आहेत त्या जागेवर आमच्या. फोटोसाठी सज्ज 2 बहिणी. अशाच हसा मी तुमचा फोटो काढ. कोणीतरी डिक्की ओपन करा. ओपन करायची. हे घे, हे ठेव ना अमित, हे ठेवून दे मागे. चला निघायचं का? झालं इतकंच होतं, बंद करा. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.